कंटिन्यू करू. लामेद हे अमुद बेत. तिकडं मागच्या वेळेला आपण ही सुग्या बघितली होती आणि त्या सुग्यामध्ये आपण बोललो होतो की ही जी सुग्या जी आहे ती रिलेटेड आहे की कसा पोसेक करतात हलाखा शिकायसाठी आपण परत एकदा बघू आणि डिस्कस करू डिफरंट शितोत. इकडे लिहिलं आहे रबी खनीना बार पापा. तुमच्या याच्यामध्ये तुमच्या गमारातमध्ये लामेद हे अमुद बेत च्यामध्ये तिकडे लिहिलं रबी खनीना बार पापा रामे. त्यांनी प्रश्न विचारला कतीव वे लकाकती देगानी बेईतो. बोलतात लकाकती देगानी बेईतो म्हणजे तिकडे लिहिलंय मी माझी जी शेती जी आहे ती मी वेळेवरती घेईन. तर बोलतात इकडे लकाकती दगानी बेईतो. उक्ती वे असाफ्त देगानेखा आणि त्यानंतर लिहिलं आहे वे असाफ्त देगानेखा म्हणजे तू जाऊन देगान तर तू तू झाडं लावलेली आहेस ती तू कलेक्ट कर. बोलतात वे गोम्या वे लोकाशा. बोलतात तिकडे गमारा लोकाशा डिफिकल्ट नाहीये. कान बिझमान शे इस्रायल ओसीम रचोनो של מקום, כאן בזמן שאין ישראל עושים רצונו של מקום. मागच्या वेळेला आपण डिस्कस केला रचोन. रचोन म्हणजे आपण बोललो की आशेमची इच्छा म्हणजे ती नाही मिचवा म्हणून तो करते ऍज इफ तो रचोन म्हणून करते. ती लेवल जी आहे ती तशी काय वरची लेवल आहे तसं मागच्या वेळेला आपण डिस्कस केला होता. त्याला बोलतात रचोनो. आशेम मी शेअर नाही करते मला वाटते स्क्रीन. शब्द राबी येस. शब्द राबी तुम्ही शेअर नाही केला ते त्याच्यासाठीच मी होता तुमच्या याच्यामध्ये ती 35B आहे ना. आपण तिकडे आहोत स्टार्टिंगच्या पार्ट मध्ये इकडे बोलतात अभि खनीना बापा रामी कती वे लकाकती देगानी म्हणजे मी माझी दगान घेईल म्हणजे हाशेम बोलते दगानी मी माझी शेती घेतली मी माझे दगान घेतले आणि नंतर असाफ्त देगाने खा किराचिमाच्या पाराशामध्ये असाफ्त देगाने खा आणि तिकडे लिहिलंय की तू जाऊन तुझी तुझी कापलेली जी झाडं आहेत कापलेली जी पीक आहे ते तू घेशील. बोलतात का दोन वेळाले एकदा लिहिलंय मी घेईन एकदा लिहिलंय तू घेशील. बोलते गमारा लोक अशा याच्यामध्ये प्रॉब्लेम नाही आहे. एक जागेवरती जेव्हा जेव्हा इस्रायल ओसीम रचोनो शेल मकोम मागच्या वेळेला आपण डिस्क्राईब केला होता की एक मिtzवा आहे की आशेम बोलते हे कर तो करते. दुसरा एक जो आहे तो आनंदाने करते आणि अजून एक्स्ट्रा करते त्याच्यावरती. जसा त्या आबाचं आपण एक्झाम्पल आणलं होतं याचा एक पोरगाने पाणी मागितलं होतं पाणी आणून देते आणि पळून जाते. दुसरा आणते पाणी बरोबर अजून काहीतरी खायला थोडंसं साईडला आणि अजून विचारते अजून काय पाहिजे का वगैरे. तो डिफरन्स आहे रचोन मध्ये आणि मिचवा मध्ये. मिचवा म्हणजे तुला सांगितलंय तू करतोस जेवसी आमता. रचोन म्हणजे हाशेमला बेमेत काय पाहिजे कसा तू वागायला पाहिजेस त्याच्यामध्ये. शेमाचं टायमिंग 9 वाजेपर्यंत आहे. पर्यंत तो मिचवा आहे तुझा 9 पर्यंत करायला 9 वाजेपर्यंत शेमा बोलायला. तू कधी करतोस रचोन हाशेमला काय पाहिजे. तो बोलतात इकडे बोलतात इकडे ולקחתי דגני בעיתו, बोलतात ואספת דגניך, וכאן עושים רצונו של מקום, וכאन אינם עושים रचोनो של מקום. म्हणजे जेव्हा हशेम जे आपण इस्रायल लोक रचून करतात त्याला जे पाहिजे हशेमला पाहिजे तसा वागतो तेव्हा हशेम आसाफती देगाने म्हणजे मी तुमच्याकडे तुमची हे आणीन आसाफती. आणि जेव्हा तुम्ही नाही करता तेव्हा तुम्हाला शेतामध्ये जाऊन ती तुमची नांगरणी आहे ती तुम्हाला आणायला लागेल. गमारा पण असं बोलेल आपल्याला. बोलतात असाफ्त देगाने का मा तलमुद लोमार बोलतात इकडे सायलोसी मकोम खा. बोलतात मकोम तानू अबानान बरायता आणला. गमारा बरायता आणते आणि बोलते तानू अबानान असाफ्ता देगाने खा मा तलमुद लोमार म्हणजे असाफ्ता देगाने का लिहिलंय काय शिकायला पाहिजे इकडनं. तलमुद लोमार לפי שנאמר לא ימוש ספר תורה הזה מפיך יכול דברים בכתבן म्हणजे जसं लिहिलंय तोरामध्ये לא ימוש ספר תורה לא ימוש ספר תורה הזה מפיך והגית בו יומם ולילה म्हणजे तुझ्या हातामधनं तोरा मिपीखा म्हणजे तुझ्या तोंडामधनं तो तोरा जायला नाही पाहिजे. म्हणजे काय लो यमुश म्हणजे अफिलू प्रत्येक वेळा तो तोराचे शब्द कंटिन्युअस त्याच्या बोलण्यामध्ये असले पाहिजेत. आणि तिकडे लो यमुश सेफर तोरा अर्जे मिपीखा कंटिन्युअस तुझ्या तोंडामध्ये फक्त तोरा पाहिजे. बोलते बोलते विचारते की मला यखोल दवारिम कक्तवान म्हणजे जसा लिहिलाय बेमेत तसा पाहिजे की मिचवा आहे की
तो कंटिन्युअस तोराचे जे फ्रेजेस आहेत तो ते वाचत राहते कंटिन्युअसली. बोलतात יכול דברים וכתבן, תלמוד לומר ואספת דגנך. तिकडे लिहिलंय ואספת דגנך, तलमूद मध्ये लिहिलंय असाफ्त देगानेख. म्हणजे इकडनं काय शिकला, बोलतात इकडनं अनहेग בהן מנהג דרך ארץ. म्हणजे लिहिलंय נכון יהושע मध्ये तोरा मी बोलतो तनाख मध्ये, पण तोरा मध्ये लिहिलंय לא ימוש ספר תורה הזה מפיך והגית בו יומם ולילה. बोलतात की באמת म्हणजे तू तोरा कंटिन्यूअसली बोलायला पाहिजे. बोलतात नाही लिहिलंय असाफ्त देगानेखा. माझे असाफ्त देगानेखा म्हणजे तोरामध्ये लिहिलंय असाफ्त देगानेखा. योशुआमध्ये आपण बघितलं की तिकडे लिहिलेलो यमुस सेफर तोरा दे मी पिखा. काय बोलते गमारा बोलते तू शिकायला पाहिजे की जेव्हा तू कामाला जातोस, जेव्हा तू काम करतोस, जेव्हा तू बाकीचे काम करतोस, बाकीचे लोकांबरोबर डील करतो, शेजाऱ्यांबरोबर, कामाच्या लोकांबरोबर, बायको बरोबर, पोरांबरोबर, तेव्हा तू त्याच्यामध्ये देरेख एरेस म्हणजे जिकडं तोरा शिकायचा आहे तिकडं तिकडं तोरा शिकायचा आहे तुला. पण जेव्हा तुला देरेख एरेस आहे, लोकांबरोबर तुला बोलायला लागते, तुला शॉपिंगला जायला लागते, तुला तुला बिल भरायला लागतात, तुला इकडे करायला लागते, त्याच्यापासनं नंतर असा हफ्ता देगा नाही का तिकडनं शिकतात की असं ते कारण का तू तिकडनं जेव्हा तोरा तोरा जेव्हा तू कामं करतोस त्यामध्ये देरेख एरेच, आणि बाकी तोरा शिकायच्या मध्ये तोरा शिकायचा. आणि जेव्हा तू बाकीची कामं करतोस ऍज पर तोरा म्हणजे असं लो यमुष सेफर तो म्हणजे कधीच तुझ्या तोंडामध्ये नाही निघते अफिलू तू कामामध्ये आहेस तरी, म्हणजे जरी तू काम करतोस तरी पण तिकडं ते तोरा तुझ्या तोंडामध्ये तोरा असायला पाहिजे. तर आजकान बेसेद आजकान पहिला पार्ट बोलतात इकडं ह्याच्यावरनं अबी इस्माईल बोलतात ינהג בהם דרך עץ. דברי רבי ישמעאל बोलतात असाफ्त देगानेगाचा अर्थ आहे की जेव्हा तू तोरा शिकतोस तेव्हा तू शिकतोस बाकीची कामं करतो तेव्हा तो ऍज पर तोरा त्याला बोलतात विनाग बायम दרך अरץ. רבי שמעון בן יוחאי רשב"י बोलतात אומר אפשר אדם חורש בשעת חרישה וזורע בשעת זריעה. म्हणजे होऊ शकते का की माणूस येते जेव्हा ए, जेव्हा खणायची वेळ आहे, वर्षामध्ये जेव्हा खणायची वेळ आहे तेव्हा तो खणते. जोया बेशात जरिया म्हणजे जेव्हा पेरणीची वेळ आहे तेव्हा तो पेरते. कोचर बेशात चिरा जेव्हा ती झाडं कापायची वेळ आहे तेव्हा तो ती झाडं कापते. वेदाश बेशात दिशा म्हणजे जेव्हा ते झाडांना कापल्यावर ते हस्क मधनं त्याचे जे ग्रेन्स आहेत ते सेपरेट करायला लागतात तेव्हा तो दाश करते, त्याला तो प्रेस करते. जोरे म्हणजे जेव्हा वाऱ्याची वेळ येते तेव्हा तो उडवते आणि एका साईडला वारा एका साईडला त्याचा ते त्याचा कव्हरिंग जो आहे तो बाहेर पडते वेगा ते जोरे बिशात रुवाख. तोरा माती आहे आल्या बोलतो कधी त्याला तोरा शिकायला वेळ मिळाला. अरे तो कापडला जाते नांगरला जाते झिरिया म्हणजे तो तिकडे त्यांना तो वाढवते, पाणी देते हे करते ते करते झिरिया अख्यामध्ये तो झिरियाचा अखाचा आग मेला त्यामध्ये कवर्ड आहे कापते. त्यानंतर तो विकते त्यानंतर जाते हे करते उडवते पाण्यामध्ये. बोलते कधी त्याला बसून त्याला तोरा शिकायला मिळेल. तोरा माती आल्या אלא בזמן שישראל עושים רצונו. जेव्हा जेव्हा ज्युईश लोक आशेमची वेज फॉलो करतात तो नसेल मलको मलाखतन नासीत על ידי אחרים. बोलतात असफ्त देगानेखाचा अर्थ असा आहे की जेव्हा जेव्हा ज्युईश लोक आशेमचा आशेमची विल करतात, आशेमची मर्जी करतात, तेव्हा त्यांचा जो काम आहे तो नासमे तो काम होते दुसऱ्यांकडनं. दुसरे गोयीम लोक येतील आणि ते तुमची कामं करतील. כן? נעשית על ידי אחרים. रवी एक प्रश्न आहे. כן, एक मिनिट मी तर संपवतो, तुम्ही धरून ठेवा प्रश्न. धरून ठेवा, तुम्ही गमाला कंप्लीट करतो, मी तुम्हाला देतोय ऑपॉर्च्युनिटी. फक्त एक मिनिट. שנאמר ועמדו זרים וראו צונכם. ובזמן שאין ישראל עושים רצונו של מקום,
מלאכתן נעשית על ידי עצמן. רבי שמעון बोलतात जेव्हा 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 तुम्ही हशेमचा विल नाही करता तेव्हा तुम्हाला तुमचं काम करायला लागते. जसा लिहिलाय व्यासाफ्त देगानेखा आसाफ्त देगानेखा तुझ्यावरती पडते ही पाळी काम करायची. ולא אודה לה שמלאכת אחרים नसेत आल यदान म्हणजे बाकीच्यांची पण कामं तुमच्याकडनं होतात म्हणजे तुम्हाला तुमच्या कामावरती टॅक्स भरायला लागते. तुम्ही पैसे कमवता आणि तुम्ही पॉलिटिशियन लोकांचे पगार भरता. ועבדת, שנאמר ועבדת את אויביך, जसं लिहिलं आहे ועבדת את אויביך, דברים הוכחות पराशामध्ये लिहिलं ועבדת את אויביך, तू तुझ्या ओयेव जसं आपण बोललो ओयेव मागच्या शिवरमध्ये ओयेव मध्ये आणि चार मध्ये डिफरन्स आहे. ओएफ जो आहे तो ऑपॉर्च्युनिटी बघते आपल्याला कधी पाडायचा आणि जर पडलेला असतो तेव्हा तो आपल्यावरती रूल करत. पण चार जो आहे तो बेमेत येते समोर आणि बोलते डेथ टू इस्रायल डेथ टू दे बोलते तो तसा बोलते तो चार. पण ओएफ जो आहे तो होऊ शकते पॉलिटिशियन पण पॉलिटिशियन बोलतात ועבדת את אויביך וגומר. ואמר רבי הרבה עשו כרבי שמעון बोलतात खूप साऱ्या लोकांनी रबी इश्माईलचा केला ועלתה בידן आणि त्यांना באמת त्याच्यामध्ये सक्सेस मिळाला. की रबी शिमोन बन योखाय ולא עלתה בידן आणि खूप साऱ्या लोकांनी रबी शिमोनचा प्रयत्न केला पण त्यांना सक्सेस नाही मिळाला. ओके. אמר לרבא רבנן טוב इथपर्यंत. כן काय विचारायचं होता इथपर्यंत क्लिअर आहे. गमारा सिंपल याचा अंडरस्टँडिंग. रबी, हा जे तुम्ही लास्टचा बोलले त्याच्याबद्दलच माझा क्वेश्चन होता. काय म्हणजे हे दोन वेगळे वेगळे प्रकारचे हे आहे थिंकिंग आहे. एक आहे की जेव्हा काम करायचंय तेव्हा काम करा आणि जेव्हा तोरा वाचायचा आहे तेव्हा तोरा वाचा. आणि काय राबी शिमोन बोलतात की जेव्हा तुम्ही तोरा वाचता तुम्हाला गरजच नाही, गॉड विल प्रोव्हाइड यू एव्हरीथिंग. पण काय राबी शिमोनची जी गरज होती ते भरपूर कमी होती. म्हणजे ही यूज टू ईट कॅरोव अँड सर्व्हाइव्ह. त्यांची काय गरज तेवढीच होती. काय पण माझा प्रश्न असा आहे की आताच्या काळामध्ये जेव्हा we have two different ways of people going about. One, people who work and who study Torah, and other people who only study Torah and they don't work. यफ्फे आणि जेव्हा ते काम नाही करत तेव्हा आता हे त्यांचा जे त्यांना जे पैसे भेटत होते ते पण आता कमी होत चालले आहे. तर अशी परिस्थितीमध्ये त्यांना काय करायला पाहिजे. हो म्हणजे आजची परिस्थितीमध्ये का बरोबर तरीका आहे तोरा स्टडी करायचा आणि अँड टू लिव्ह बोथ. ओके בסדר יופי זהו בדיוק זה मी मागच्या वेळेला आपण ही सुग्या बघितली होती आणि मी तुम्हाला बोललो होतो मागच्या वेळेला की आपण याच्यामध्ये कितीतरी शितोत आहेत ज्या शितोत आहेत त्या आपण डिस्कस करू. आणि तुम्ही बघा पोस्किम याला बेमेत या सुग्यामध्ये खूप डिस्कस करतात. सगळ्यात पहिले तुम्हाला मी सांगतो इकडं जसं तुम्ही बोलले दोन शीत होत आहेत. एक शीत आहे रबी इस्माईलची की तुम्ही तुमचं काम करा तुम्ही तुमचं जॉब करा आणि त्याच्यानंतर तुम्ही तुम्ही तोरा शिका. जेव्हा तुम्ही जेव्हा तुम्ही तुमचा जॉब वगैरे करता जेव्हा तुम्ही तुमच्या गोष्टी करता तेव्हा 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 जेव्हा तुम्ही जॉब वगैरे करता तेव्हा तुम्ही तोराच्या माध्यमाने करा आणि जे इट्स ॲज इफ यू लर्न तोरा द एंटायर डे असाच आणतात. आपण बघू पोस्किम मध्ये खूप सारे देवता आहेत आणि मी तुम्हाला नावं सांगेन इकडे मी बरीच नावं लिहिलेली आहेत. याच्यामध्ये रबी शिमोन तुम्ही बोलले एक मी तुम्हाला क्लॅरिफाय करतो. रबी शिमोन तुम्ही बोलले की रबी शिमोनची गरज कमी होती त्यामुळे रबी शिमोन बोलले की शेफ येतील मग तो नाही. पसूक मध्ये त्यांनी आलाखा जेव्हा सांगितला त्यांनी आलाखा सांगितला इस्रायलसाठी कसं मला माहिती पडते. बोलतात असाफ्त देगानेखा असाफ्त देगानेखा बिझमान इस्रायल ओसिम रचोनो त्यांनी ऍड्रेस केला दी एंटायर नेशन उमा त्यांनी एंटायर ऍड्रेस केला नेशनसाठी बोलतात. रबी शिमोन बोलतात त्यांच्याप्रमाणे काहीच प्रॉब्लेम नाही की माणूस करतील पण इस्रायल लोक जर पाळत असतील तर त्याला तुमचं कामं जी आहेत ते बाकीचे लोक नको करतील. बेमेतले आलाखा
כן, באמת להלכה, आपण बघू पोस्किममध्ये. आणि तुम्हाला रवी, मी खरेदी ओपिनियन पण सांगतो. כן. नवीमध्ये पण लिहिलं आहे की जेव्हा मशियानिक एरा येईल, जेव्हा मशियाक येईल तेव्हा माणसाला काम करायची गरज नसेल आणि दुसरे लोक येऊन तुमचं काम करणार. ते נכון. तिथं लिहिलं आहे. पण तेव्हा तेव्हा पूर्ण इस्रायल जे आहे ते रायचियस असणार. पूर्ण इस्रायल देवाच्या रस्त्यावरच चालणार आणि ते दुसरं काही बघणार नाही. आणि येचरहारा तेव्हा नसेल, काय तेव्हा नसणार. तर तेव्हासाठी हे लिहिलं आहे. पण आत्तासाठी जेव्हा जेव्हा सगळं आहे तेव्हा काय करायचं? तो आपण पहिले चालू करू תוספות, כן? आपल्या ह्याच्यामध्ये תוספות ליטאת, כאן בזמן שישראל עושים רצונו של מקום. בולטת שנאמר ואספת דגנך, ואם תאמר והלחמן בזמן שאין ישראל עושים רצונו של מקום, मुकमिले. बोलतात इकडं लिहिलं आहे की जेव्हा, जसं तुम्ही बोलले की मशाकच्या डेज मध्ये जेव्हा येतील तेव्हा सगळे लोक इस्रायलसारखं करतील, आणि जेव्हा नंतर रचोनो शेल मकोम, मग तेव्हा मुकीमले की राबी शिमोन, म्हणजे जेव्हा पुढे जाऊन राबी शिमोन सारखी पाळायची पद्धत येईल तेव्हा सगळे लोक करतील बेमेत रचोन शेल 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 हशेम. सगळ्यांना पाहिजे असं तुम्ही बोला की याचं आरा नाही काय नाही, तो करते. मग तेव्हा राबी शिमोन सारखं तुम्ही बसा आणि पाळा आणि अक्कल बिसायदा तुम्ही शिका ऑल द टाइम, आणि सगळं जे काम आहेत ती होतील ॲज दुसरे लोक काम करतील. ויש לומר דמאי ודאי שעושים רצונו, אבל אין עושים רצונו כל כך שאינם צדיקים גמורים. ועוד יש לומר דפליגי דהא דלקמן, שבא לפרש מה בין עושים ואין עושים, ואחא עושים ואין עושים כי הדדנין הוא. काय बोलतात इकडं? तोसफोत बोलतात, काय प्रॉब्लेम आहे माहिती आहे? की सगळे लोक मिचवत वगैरे करतात, पण बोलतात डिफरन्स आहे. जी लोक जी आहेत, कुठली कुठली लोक जी आहेत, ते लोक कोलकाक, म्हणजे त्यांना जिकडं नो आख आहे. तोस्फोतच्या मताप्रमाणे ज्यांना लोकांना जिकडं नो आख आहे त्याला कुठला मिचवा आवडते, त्याला आवडते शबातचे सेवदोत. तर तो तिकडं बेमेत रचून असेल मग कोण बसून तिकडं शिरीम गाणी हे ते बेसेद. पण तू त्याला बोलशील चला आता रचून असेल मग कोण की तुम्ही तिकुनीमध्ये पार्टिसिपेट करायला पाहिजे प्रत्येक आठवड्यामध्ये शोभावीमच्या. מה פתאום, תיקונים זה יקר, आहेत त्याच्याकडे पैसे יקר, कारण की दुसरे वेज आहेत ज्याच्याकडे बेमेत पैसा नाही आहे आणि तो नाही करू शकतो, त्याच्याकडे दुसरे वेज आहेत. पण तो ते उपास करायला लागते, प्रत्येक आठवड्यामध्ये मला उपास करायला लावतो आणि तिकडे तिकुनी आणि लॉंग लॉंग नमाज आणि זה לא מתאים לי. זה לא מתאים לך, בסדר. אבל बोलतात אין עושים רצונו כל כך ואינם צדיקים גמורים, म्हणजे तो जर צדיק गमूर असेल, आपल्या दिवसामध्ये बोलतोय צדיק गमूर, तोसोत बोलतात त्यांनी कसा पाळायला पाहिजे. राबी शिमोन ओसे कोल अक्कोल सगळ्या तो गोष्ट तर करते के के रचोनो शिमोन सगळ्या गोष्टीमध्ये त्याला त्याला माहिती ना कुठला आला का बेंता तो बेसायदा, तो माहिती आहे त्याची माहिती करते. पण जेव्हा त्याने शिकला आणि तो आला, तो झाला तो ते चद्दिक गमू. बेमे जो चद्दिक गमूर आहे त्याच्यामध्ये तोसफोत लिहितात की बेसेद. रामबा मांडतात रामा मांडतात, रामांचा ओपिनियन जो सगळ्यांना माहिती आहे, तो मेन बोलतात ऍज पर राबी इस्माईल आणि राबी शिमोन सारखा लिहितात की नाही. रामबाम लिहितात नाही. राशबा लिहितात तो सारखा राशबा लिहितात यश मदरेगोत, म्हणजे एक कोण आहे त्याच्यामध्ये त्याला सुटेबल आहे की तो बेमेत बसून करल, बसून दिवसभर बसून शिकल आणि त्यांचा मेलाखा जो आहे तो ऑटोमॅटिकली होत राहील. माझे ऑटोमॅटिकली होत राहील. तो दिवसभर तोरामध्ये डील करते, नाही की तो तोरामध्ये डील करणं म्हणजे तो तो बोल तुम्ही तो तोरा शिकवते, तो गमारा शिकवते. गमारा शिकवणाऱ्याचे इकडच्या प्रोफेसर हा स्पेशल गमारा शिकवणारे जे रबानी माहीत हे गमारा शिकवते. तो बसते पोरा बरोबर 8वी 9वी त्यांच्याबरोबर बसून नेझकीन बाबा कामा बाबा बात्रा बाबा मिציאה סנהדרין, माहिती סנהדרין शिकतात, כתובות, גיטין, या मसेक्तोत ज्या येशीमध्ये शिकतात नाही, सगळ्या पोरांना सेम शिकवता येते क्लासरूम मध्ये. प्रायव्हेट शिकवणं, मी तुम्हाला बोलतो 15 वर्षापूर्वी जेव्हा मी येशियामध्ये होतो तेव्हा मला नाही माहिती आजचे रेट काय आहेत भाऊ कसे. प्रायव्हेट ट्युशन तासाचे 100 शेकेल्स होते. तासाचे 100 शेकेल, तो पोरगा येते त्याच्याबरोबर बसते
आणि तो तोरा शिकते त्याच्याबरोबर. तर तो तोरा शिकवते, कसं शिकतात तोसवत, कसे शिकतात रिशोनीम, कसं बसतं ते. दिवसभर तो तोरामध्ये डील करते, अँड एंड ऑफ द डे त्याला कोलेलमधनं पैसे मिळतात, त्याला पैसे मिळतात ते ह्याच्यामधनं तोरा शिकवण्याच्या बद्दल. आणि अजून कुठले कुठले मास्रो तिकडनं तिकडनं पाहू कसे अकोल बिसेद. राजबा बोलतात मदरिगो ताईत यमुनामधी. यमुनामधी मदरिगो ताईत म्हणजे त्याला किती भरोसा आहे. त्याला भरोसा आहे राबी शिमोन सारखा, कारण की इकडे कसे शिकतात. आणि बेमेत मतोक म्हणजे ब्युटिफुल लर्निंग आहे राजबाचा. राजबा शिकतात हगबे असू खे राबी शिमोन. म्हणजे फुल नाही केला त्यांनी. त्यांनी कम्प्लिटली राबी शिमोन सारखा नाही केला, त्यांनी केला के राबी शिमोन. रचू लेखकोत. समजते काय बोलते. त्यांनी राबी शिमोन सारखा केला, पण नाही राबी शिमोनचा बिद्यूक एकदम केला. राबी शिमोन सारखा जो करते बोलते त्याला काय प्रॉब्लेम नाही, तो राबी शिमोन सारखा त्याने केला. गेमारामध्ये लिहिलाय हगबे असू खेई. हगबे असू. एक मिनिट गेमारामध्ये बघू आपण इकडे. बोलतात इकडे अं, 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 अं. रबी हरबे असू खे रबी इस्माईल वे आलता बे आदाम. त्यांनी रबी इस्माईलचं सांगितलं त्याच्यासारखा केला. आणि आलता बे आदाम त्यांच्या हातामध्ये सक्सेस आला, गाम परनसामध्ये आणि गाम तोरामध्ये. आणि आणि व्यासू खे रबी शिमोन. त्यांनी रबी शिमोन सारखा करायचा प्रयत्न केला, पण आहे रबी शिमोन पिद्यूक एकदम रबी शिमोन. एकदम रबी शिमोन केला तर त्यांना पण होऊन जाईल के रबी शिमोन. तर त्यामुळे बोलतात त्यांच्यासाठी त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही. रबी शिमोन सारखं तर बोललो मी तुम्हाला खेन. मी प्रॅक्टिकल बोललो, जर रबी शिमोन बोललो तर काय नाही फरक पडत. काय बेमेत काय नाही फरक पडत त्याला, की त्याच्याकडे पोरं आहेत शिकायसाठी और नाही शिकायसाठी आहेत, और त्याला त्याला दुसरा कुठला सोर्स ऑफ इन्कम आहे, काय त्याला फरक नाही पडत. जे बेमेत रबी शिमोन, का त्यांना माहिती नव्हतं ते कुठं चाललेत, त्यांना माहिती नव्हतं कुठं काय होणार आहे. पण रबी शिमोनचं जे होता ते त्यांची काळजी त्यांनी घेतली. आणि फायनली अल्टिमेटली जो रिझल्ट जो आलेत, काय ते बघू आपण जोहारमध्ये पण जेव्हा आपण शिकतोय याच्यामध्ये. काय दुसरा लेवल म्हणजे रबी शिमोन इज रबी शिमोन. जसं बघा, त्यांना परमिशन मिळाली तोराचे जे सिक्रेट आहे ते रिव्हील करायला. तो रबी शिमोन आहे. तो बेमेत नाही येते आणि बोलते की तो नाही येते आणि बोलते की हा मला मी बघीन, मी पोरं शिकीन, मी विचारीन आजूबाजूला आहेत का, दुसरा कुठे जॉब आहे का, आणि मी तोरा शिकीन. नाही, तो रबी शिमोन आहेत. राजबा असं बोलतात हरबे असू खे रबी शिमोन लोकुला. साथ साथ जर केला त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे. पण जो कोण माणूस आहे राबी शिमोन सारखा, त्याला काय प्रॉब्लेम नाही, तो राबी शिमोन सारखा करू शकते. अख्रोनीम मध्ये पण ग्राची जी शिता आहे, ग्राची जी शिता आहे, बोलतात इका आदाम आदाम ले अमाल युलाद लो यबतेल तोरा लेगाम लो यबतेल लेगाम मेलाखा. म्हणजे आदाम ले अमाल युलाद युलाद त्याला तोरासाठी. पण 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 मेलाखामधनं कम्प्लिटली त्यांनी कॅन्सल आउट नाही करायला पाहिजे. पण ग्रा जे आहे ते बोलतात, ते बोलतात की ते बोलतात אה, כן, שיחיה בפירושות, אך לא יקבע זאת לכלל. म्हणजे सगळ्यांसाठी नाही त्यांनी केला. ते बोलतात जे कोण आहेत जनरेशन मध्ये लोक आहेत जे राहू शकतात विदाऊट द लक्झरीज, विदाऊट प्रिशूत म्हणजे तो नाही त्याच्या मागे जागते. तो बोलते नाही मला बेसेद घर आहे, बेसेद ठीक आहे, जेवायला आहे बेसेद ठीक आहे, चल मस्त मस्त. मला जायला यायला पॉसिबिलिटी आहे, कुठं जायचं यायचं आहे जाऊ मस्त. तो इशू नाही त्याला, तो तिकडं हे होते नाही मला गाडीच पाहिजे, मला घरच पाहिजे, मला हेच पाहिजे. तर काय बाय पोशूत त्यांनी तो पाळू शकते. आणि जो पण नाही करते राबी शिमोन सारखा, ते बोलतात तरी पण त्यांनी प्रिशूत मध्ये राहायला पाहिजे. म्हणजे तो कामाला जाते हे करते, तो राहायला पाहिजे. एक लास्ट जो पेरेक आहे, लास्ट पेरेक जो आहे पिरके आवोचा आपण चालू करू याच्यानंतर पेसकच्या नंतर. तिकडं त्याच्यामध्ये एक पियुष आहे, एलिएझर. तिकडं रबी मेईरच्या बद्दल लिहिलंय की तिकडं रबीच्या मेईरच्या लिहिलंय का की दरखास्त तोरा पाच बे मेलाख तुखाल. म्हणजे ही तोराची वेळ आहे, तुला तोरा पाहिजे तर बोलतात का की दरखास्त तोरा पाच बे मेलाख तुखाल. तू तुझ्या ब्रेड मध्ये मेलाख टाकून खा,
מים במשורה תשתה, על הארץ ישן וכולי, כן? מדרש שמואל, מדרש שמואל, מדרש שמואל. मिद्रास मोएल ते आणतात तिकडे, बोलतात बोलतात तोरा ज्याला ज्याला पाहिजे त्याची पद्धत कशी असायला पाहिजे, बोलतात पद्धत कशी असली पाहिजे, तर बोलतात की तो पात बे मेलाख तू खाल, म्हणजे तू ब्रेड आणि तुला ब्रेड आणि मेलख मिळाला, आमोच तुझी झाली, जेव मस्पिक मस्पिक, जेव माई पाणी प्यायला पाहिजे, मेसोगा नाही तुला ग्लासेस पाहिजे, सिल्वरचे ग्लासेस, बेसेद आला आगच तिशान, झोपायला जो जागा मिळाली, झोप त्याच्या रस जमण्यावरती. बोलतात तिकडे मिद्रास मोएल, याचा असा अर्थ होत नाही की, आणि बेमेत मला मला खूप आवडला पियुष. ए, तो समहाव की मी त्याच्यावरती त्या सेम लाईन मध्ये विचार करत होतो, आणि जेव्हा मी तो पियुष वाचला तो बेमेत पीठ झाला. भाऊ कसे मला बोलतात ना, की बोलतात आपल्याला जसा की समजा कुठल्या माणसाने कोणाला खिदूश त्याला असं वाटते, मी अजून खिदूश बोललो नाही काय आहे, आणि त्याला वाटते तो खिदूश आहे, त्याला तो हे आहे, तर बोलतात की बघावे त्यांनी रिशोनी, बघावे त्यांनी अजून मिद्राशी हे ते का, बोलतात जर त्याला एकट्याला तो विचार आला तर मे बी इट्स नॉट करेक्ट, कारण की मे बी रिशोनीम लोकांनी विचार नाही केला, खजालनी तुझ्यावर का विचार नाही केला, आणि तू एवढा ब्रिलियंट माइंड की तुला आला तुला आला खिदू, जो खजालनी विचार नाही केला, तुला आला विचार जो रिशोनीमने विचार नाही केला, तर मे बी तू चेक कर जाऊन खाकामीन बरोबर, मे बी इट्स इट्स मक्षवाशल स्टूत. तर तिकडे ते लिहितात, याचा असा अर्थ होत नाही की माणसाला जर तोरा शिकायचा आहे तर त्याला गरीब व्हायला पाहिजे, त्याला गरीब व्हायला पाहिजे, नाही तर तोरा तो शिकूच शकत नाही. बोलतात नाही, जो कोण श्रीमंत आहे त्याच्याकडे आहे ते फॅसिलिटीज, पण तो त्याच्याशी कनेक्ट होत नाही. म्हणजे त्याला आहे घरी, तो दररोज स्टेक खाऊ शकते, तो दररोज फिश खाऊ शकते, दररोज हे खाऊ शकते, पण तो बोलते कशाला, मी मला मिळाला भात आणि हे खाल्ला, जेव झाले माझं खाणं खाणं भरायला पोटाला मिळालं, जेव मस्पिक. तुला झोपायला जागा मिळाली कुठं, चल तुला मिळाली जागा याच्यामध्ये, जेव. बोलतात त्याच्यामध्ये तुझा तोरा जो आहे तो वाढत राहील, तुला तुला त्याग करायची गरज नाही, तुला त्याग करायची गरज नाही, म्हणजे तू बोन जाऊन तुला सकाळ सकाळ दान देशील आणि हे करशील, तर बोलतात त्याची गरज नाही तुला, तू त्याच्याशी कनेक्ट, म्हणजे तू त्याला तू हे नको, ऑब्सेस नको होऊ त्या गोष्टीमध्ये, लागते घे जेवढा पाहिजे तेवढा आणि जेव मस्पिक, कनेक्ट नको त्याच्याबरोबर. हा ग्रहाचा मदत आहे. ए, महाराज मी प्राग लिहितात, महाराज मी प्राग लिहितात की राजबीची जी पद्धत आहे तो फर्स्ट प्रेफरन्स आहे, ज्याला कोणाला जमते, ज्याला कोणाला पॉसिबल आहे की तो न करता, न काय विचार करता तो तो करू शकते, तर त्यांनी ते फॉलो करायला पाहिजे. आणि रबी इस्माईलची जी पद्धत आहे ती जनरल लोकांसाठी पद्धत आहे, की तुला कामं आहेत, तुला जॉब आहे, तुला हे आहे, बेसेद तोरा तू ये, तोराच्या वेळेला बस, तोरा पाळ, आणि तू कम्प्लीट कर. ए, तू कम्प्लीट कर का, कारण की ते तिकडे लिहितात की तोरा जो आहे तो ह्या वर्ल्ड मध्ये दिलेला आहे, तोरा ह्या वर्ल्ड मध्ये दिलेला आहे, तुला ह्या वर्ल्ड मधली जे गोष्टी आहे, तुला लग्न करायला पाहिजे, तुला लग्न लावायला पाहिजे, तुला तुला बाहेर जायला पाहिजे, तुला हे करायला पाहिजे, तुला शॉपिंगला जायला पाहिजे, तर तू त्याच्यामध्ये तोरा तुझा मिक्स कर आणि चालव. पण आयडियल कुठली वेळ आहे, सगळ्यात जास्त पॉसिबिलिटीज असेल तर अभिशिमन ग्रास आपण बोललो की त्यांच्यामध्ये ते बोलतात की तुम्ही कम्प्लिटली कामावरनं कॅन्सल आउट नाही करायला पाहिजे, कारण की दुसरा जो गमारा आहे एन केमा खेन तो वेखुले, त्याच्यामध्ये ग्रा, तर त्यांच्यामध्ये तो मुद्दा आहे की बेमेत माणसाने कम्प्लिटली कॅन्सल आउट नाही करायला पाहिजे कामापासून, पण इकार जो त्याचा फोकस जो आहे तो असला पाहिजे तोरा. फोकस तो म्हणजे त्याला काम आहे, आता पेसाक मध्ये आपण बघू पुढे गमारा पण सांगाल आपल्याला, त्याला काम आहे आता निशांमध्ये भट्टीमध्ये जाऊन मच्छोत भाजायचं, तर मच्छोत भाज, 300 शेकल मिळतात तासाचे, योफी, काम काम कर वैसे हो. ह्याच्यामध्ये तुला रोषणामध्ये तुला कामं मिळतात ते ह्याचे बनवायचे, सुकोत बनवायचे आणि बाकीच्या कुठल्या अजून कुठल्या ह्याच्यामध्ये ती कामं कर वैसे हो. बाकीचा फोकस जो आहे तुझा असला पाहिजे याच्यामध्ये. तर बोलतात खतम सोफर आणतात, בזמן שבית המקדש קיים, בזמן שבית המקדש קיים, אפשר כרבי שמעון. जेव्हापर्यंत जेव्हापर्यंत בית המקדש होता तेव्हापर्यंत רבי שמעון का पाळायला तयार होता. בזמן הגלות חייבים כרבי שמעון, כי אין ניסים גילויים. רבי खतम सोफर आणतात की नाही, जेव्हा बेता मिकदाश होता तेव्हा पॉसिबल होता रबी शिमोन का करायला, कारण की तेव्हा निसीम जे होते, तेव्हा ते नेस जे होते, वंडर्स जे होते, मिरेकल्स जे होते ते व्हायचे. पण बोलते आता, बोलते नाही, खयावीम खयावीम
כרבי ישמעאל, חייבים כרבי ישמעאל, ואין ניסים גילויים. בן איש חייची पद्धत जी आहे ती आपल्याला माहिती आहे. בן איש חי बोलतात, כן, קבעת עיתים לתורה, עת, तुला काम करायला जायला पाहिजे, तर तू काम करायचं जायला पाहिजे, तुझ्या ज्या वेळी आहेत तोराच्या ते तू कंप्लीट करतोस, म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी तुझी वेळ फिक्स असली पाहिजे तोराची. आणि आपण बघू बेसात असे याच्यामध्ये पण शुल्खान आरुख मध्ये मी इकडे उघडलेलं आहे, शुल्खान आरुख मध्ये पण आपण बघू काय लिहितात. अ, आणि आपण फॉलो करू शुल्खान आरुख सारखा. अ, अ, ते बोलतात तिची जी वेळ जी आहे ती त्यांनी कॅन्सल आउट नाही करायला पाहिजे. कॅन्सल आउट त्यांनी नाही करायला पाहिजे ती वेळ. आणि तो त्याचं काम करायच्या पहिले तो तोरा शिकते, त्याचं काम झाल्याच्या नंतर तो तोरा शिकते. आणि जर त्यांनी दररोज त्याने असं केला, तर त्यांनी जसा काय कयम केला की त्यांनी तोरा दिवसभर बसून शिकला, असं लिहितात बेनिश काय. बेनिश दिवसामध्ये खूप सारी लोक जी होती ते खूप स्पिरिच्युअल होते, खूप होली होते, कनेक्ट होते त्यांच्या रबानींबरोबर. आणि באמת सगळे लोक कामं करायची. רבי שמעון אגסי בא לספר אה, שמי שמעון עץ חיים, त्यावरती पिरुष. आणि बने अहारोन, शारा गिलगुलीमचा पिरुष. आणि शारा गिलगुलीम हे त्यांचा जो पिरुष आहे, त्याच्या पिरुषाशिवाय शारा गिलगुलीम शिकतच नाही. म्हणजे त्याचं बोलतात ना राशी जसं आहे तोरावरती, तनाखवरती, त्याच्याशिवाय आपण शिकत नाही, पुढे जातच नाही. पहिले राशी नंतर बाकीचे मेफरशी आपण शिकतो, तलमूद आणि राशी, आणि त्यानंतर तोसफोत आणि वगैरे. ते पण काम करायचे. आणि त्यांची स्टोरी जी आहे ती फेमस स्टोरी जी आहे, ते 2 तास काम करायचे दिवसामध्ये वेजेव. 2 तास काम करायचे, नीळ विकायचे, नीळ. कपड्याला नीळ नीळ जो लावायचे त्याच्यामध्ये ते विकायचे. आणि तरी ते सगळ्यात रिच होते तिकडच्या बाकीच्या सगळ्या ट्रेडर्स मध्ये. 2 तास फक्त काम करायचे, सकाळी जाऊन नमाज झाल्यावरती 2 तास काम करायचे, 2 तास काम झाल्यावरती घरी जाऊ. כן, רבי שמעון אגסי, שוב, הרבה עשו כרבי שמעון. त्यामुळे रबी शिमोन जो आहे तो क्लाल नाहीच आहे. तो वर्ल्ड साठी जो क्लाल आहे तो आलाखा त्यांच्यासाठी आपण म्हणजे वर्ल्ड साठी आलाखा नाही शिकत. खजोनीश पण आणतात सिमिलर ओपिनियन. लिमुतोहा जो आहे ते बोलतात कबुआ, आपल्या तिकडे लिहितात बदोरेनो लिमुतोहा कबुआ, वेयश मकोम לתורה באמונתו ביחידים. म्हणजे जी कोण गिफ्टेड लोक आहेत त्यांचा एमुना आहे, ओ ज्यांना बॅकिंग आहे, ज्यांना बॅकिंग आहे. मी ओपन नाही करणार. ज्यांना बॅकिंग आहे तोराची, ज्यांना बॅकिंग आहे पैशाची, आणि अफिल त्याचे हे पण असले पाहिजे त्याला, म्हणजे मिदोत पण असले पाहिजेत की तो कंटिन्यू करू शकते. काय लोक तुटतात, इट्स नॉट इझी की दररोज बसून शिकते तोरा आणि पैशाचं काय काय हे नाही कळत काळजी. आणि ऑब्व्हियसली इकडे आपण नाही बोलत की त्याची बायको कंटिन्युअसली काम करते, त्याला पण घरी आणायला पाहिजे, कारण की अल्टिमेटली तो मी मी दुसरीकडे डायव्हर्ट होतोय. मी ट्राईंग टू रिमेन टू दी थिंग. तो बेसेद बोलतात त्याच्या त्याच्या मदरिगोत वरती, त्याच्या मिदोत वरती पण डिपेंडेंट आहे की तो किती तोरा शिकल. וזהו. आपल्या दिवसामध्ये खरेदी जी ओपिनियन आहे त्याच्यामध्ये मोस्ट एक्सेप्टेड ओपिनियन आहे की माणूस जो आहे तो कम्प्लीट तोरासाठी डेडिकेट करेल त्याची लाईफ, आणि कंटिन्यू करत शिकत राहील. जर त्याला दिसते की त्याच्यामध्ये बराखा येते, कारण की दिस इज नॉट दी ओनली गमारा जिकडं तुम्ही समजा जाल आणि विचार का खखामला, खखाम इन टर्म्स ऑफ खखाम काय अभि रबवादी योसेफ होते, अजून मोठे मोठे रबानी म्हणजे त्यांना तुम्ही जाऊन विचारा, तर ते नाही की ओनली वन गमारा होता की ज्याच्यामध्ये त्यांनी बेस केला की जेव याच्यामध्ये असं आहे आणि जेव. पण जनरल ओपिनियन जी आहे ती पोरांना, लहान पोरांना, जी नवीन नवीन लग्न झालेले लोक आहेत त्यांना बोलतात तुम्ही डेडिकेट करा ॲटलिस्ट 2 इयर्स कम्प्लीट तोरा. आणि बघा किती सक्सेस दिसते तुम्हाला त्याच्यामध्ये. जर तुम्हाला दिसते कम्प्लीट सक्सेस आणि तुम्हाला दिसते की हा शेम तुम्हाला पाहिजे की बसेल तुम्हाला, तुम्हाला दिसत सक्सेस काय, तुम्हाला पेमेंट सक्सेस दिसते, लोक तुम्हाला येईल येईल पैसा येते इकडनं तिकडनं, तर तुम्हाला दिसते की असं आहे. दुसरी जी ओपिनियन आहे अफिल उपाध्याय मेरा तू खाल, म्हणजे तुला जरी तुला हे नाही, कारण त्याच्यानेच मोठा होते माणूस. अल्टिमेटली बोलतात की 10,000 नाही, कसं लिहिलं का मरामध्ये, 1,000 लोक जी जातात, 1,000 लोक, बाबा का मानो, 1,000 लोक, 1,000 तलमिदीम जी
तलमूद तोरामध्ये घुसले त्याच्यामधनं एक येते. मला मला वाटते 1000 आहे, नाही 10,000. रब गव्रिएल, אתה זוכר? बाबा कामा 10,000 आहे तिकडे. 10,000 1000 तिकडे दिले. 1000 पोरं, मला असं वाटते 1000 पोरं जी जातात तलमूद तोरामध्ये शिकायला, त्याच्यामधनं एक येते की तो शिकवते ओरा, तो येते तो बनते पोसेक. म्हणजे 1000 पोरं जर जातील तर एक येईल. म्हणजे मी 10,000 पाठवली तर 10 येतील, आणि 10 पोस्कीम म्हणजे नाही की राबी इस्माईल आणि राबी राबी शिमोन, याला 10 पोस्कीम आपल्या जनरेशन मधली, आपल्या जनरेशन 10 पोस्कीम ते येतील. बोलतात त्यामुळे मोखीम कमी झाले. म्हणजे जर तू त्यांना पण, आपण बघू याच्यामध्ये याच्यामध्ये शुल्खान मध्ये काय लिहिलंय. आणि इकडे वाचू एक ब्यूर आला का, मला माहिती आहे वेळ थोडी जास्त लागते, पण इट्स अ क्रुशियल सुगिया की बेसिक अंडरस्टँडिंग साठी तर अशा मती आहेत. मी शल्खान आरोग वाचतो, प्रश्न असतो तुम्ही विचारा, मी प्रयत्न करीन करायला. एक्झाम्पल जाईल खूप सारे. इकडे नोट हे करतात, त्या नोट साठी करतात. ए, बोलतात ना, प्लीज कन्सल्ट युअर पर्सनल रॅबाय. तर आपण इकडं शुल्खान आरोग मध्ये लिहिलाय. शुल्खान आरोग मध्ये 2 नालाखोत आपण बघू. शुल्खान आरोग मध्ये सीमान कुफ नून हे 155 इकडे लिहिलंय וילך לבית המדרש, ילך מבית הכנסת לבית המדרש. बोलतात אחר שיצא מבית הכנסת, म्हणजे त्याची नमाज संपली सकाळी, ילך לבית המדרש ויקבע ללמוד ויקבע עת ללימוד. म्हणजे त्याने त्याची वेळ जी ती फिक्स केली पाहिजे. וצריך שאותו עת יהיה קבוע, दररोजची वेळ जी आहे ती कबुआ, सांगताय चेंज नाही करायची. म्हणजे त्याचं कॅलेंडर तो फिक्स असलं पाहिजे. गमारा शिओर फिनिश. बोलतात קבוע, שלא יעבירנו אף אם הוא סבור להרוויח הרבה. त्याला खूप पैसे मिळणार असतील, त्याचा बिझनेस आहे, या वेळेला नाही, त्याच्यानंतर याच्या पहिले בסדר. दुसऱ्या हलाखामध्ये קודם שילך לבית המדרש יוכל לאכול. बोलतात तो खाऊ शकते सकाळी 5 שחרית אם הוא רגיל בו, וטוב שיהיה רגיל बो. קנ"ו मध्ये इकडे मला आणायचं होतं. קנ"ו मध्ये शुल्खान आरूख आणतात ואחר כך ילך לעסקיו. त्याने ज्या बिझनेसमध्ये जायला पाहिजे. דכל תורה שאין עימה מלאכה סופה לבטלה וגוררת עוון, כי העוני יעבירנו על דרך קונו, ומכל מקום לא יעשה מלאכתו עיקר אלא ארעי, ותורתו קבע, וזה יתקיים בידו. शुल्खान आरूख लिहितात, गमारा सारखा, रामबाम सारखा लिहितात, לא יבטל. म्हणजे त्यांनी नाही बोला मी नाही काय काम करणार, मला नाही काय काम करायचंय, मला फक्त बसून तोरा शिकायचंय. बोलतात इकडे बोलतात इकडे शुल्खान आरूख, इलेख לעסקיו. ते शिकून झाला, बसलास तू शिकलास, कामाला जा. का बोलतात की कोल तोरा, म्हणजे जो कुठला तोरा आहे त्याच्यामध्ये काम नाही आहे, सोफा बतला ती कॅन्सल आउट होते. का त्याला त्याला दुसऱ्यांच्या लोकांकडे जाऊन पैसे मागायला लागतील, हे करायला लागतील, ते करायला लागतील. बोलता ही पॅटर्न आहे. शुल्खान आरूख बोलतात ही आपली पॅटर्न आहे ह्या वर्ल्ड मध्ये, की जर तुला काम नाहीये, तू काम नाही करतोस, तुला तुला पैसे नाही, दुसरा सोर्स नाहीये, तो जो तोरा शिकलास तो पण कॅन्सल आउट होईल, कारण की तुला पैसे घ्यायला लागतील आणि तुला भरायला लागतील आणि हे करायला लागतील. आणि याच्यामुळे तू गरीब होशील. ובולטת ויעבירנו על דרך קונאו, מכל מקום לא יעשה מלאכתו केवा. पण जरी तुला काम करायची परमिशन दिली शुल्खान आरूखने, बोलतात तुझा काम जो आहे तो तू केवा नाही करायला पाहिजे. तू नाही, म्हणजे त्याच्या अराउंड तू नाही तोरा स्टडी रिव्हॉल्व करतोस, एला तू तोरा स्टडीच्या वेळेच्या अराउंड तुझं काम फिक्स करतोस. जे इतकं बेदो. आणि बोलते ज्या माणसाने केला असा, त्याला इकडं आणि इकडं त्याच्यामध्ये सक्सेस दिसेल, दोन्ही गोष्टीमध्ये, कामामध्ये पण आणि याच्यामध्ये पण. इकडे बरेच ओपिनियन आहेत. कॅन युजली स्फरादी ओपिनियन जे तुम्ही बघा, स्फरादी रबानीचे जे वे शक्यतो, कॅन मोठ्या मोठ्या रबानीच्या बद्दल बोलतोय, त्यांनी प्रत्येक तोरा कवोदा, म्हणजे तोराच्या कबोदसाठी
त्यांनी खेन सररा आपण ऍक्सेप्ट केला आणि दाखवायसाठी की त्यामुळे तुम्ही बघाल की चीफ राबायचा जो आपल्या स्फरादी चीफ राबायचा जो कोट आहे, जे वस्त्र आहेत, ते वस्त्र असे भारी भरलेले असतात, गोल्ड आणि सिल्वर आणि हे ना, ते आपले सेफर तोरामध्ये कव्हरिंग बॉक्स वगैरे शो केन तोरामध्ये बेत किनेसेत मध्ये शो. अश्केनाझीम रब्बानीम तुम्ही बघाल, ते युजली त्यांचे पसाकीम जे होते, त्यांचा पसाक जो होता तो होता की चिमचूम चिमचूम मध्ये राहा, तोराशी गरिबामध्ये राहा, गरिबामध्ये पोरांना वाढव वेखुले. अफिल वाद कधी का बोलतात तो ते दुसरा नोसे आहे तो नाही मी आणत तिकडे कन्फ्युज, कारण की हा नोसे ऑलरेडी डिफिकल्ट नोसे आहे. बोलतात काय नाही, गरिबामध्ये राहा, एक रूमच्या खोलीमध्ये 8 पोरं, आणि तू फक्त तोरा शिक, सगळा हाशेम कडवेल. त्यांनी कधी हे नाही केला, शिपूच नाही केले बाईतला, म्हणजे कधीच कलर नाही केला, कधी काही नाही केला, कधी नवीन बेड नाही आणले, जे बेड होते येशिवामधनं कुठले बेड मिळाले ते मिळाले, तसंच त्यांनी हे केलं. युजली स्फरादी रबानी, म्हणजे मी बोलतो स्फरादी रबानी, जे स्वतः गरिबामधले होते काय, रव्वादी योसेफ, रव बेन्सियोन अबा शाऊल गरिबामधले होते. त्यांनी पण जेव्हा पसाक दिला आणि जेव्हा त्यांना विचारला, बऱ्याच वेळेला कॅन डिपेंड, प्रत्येक केस जी आहे ती डिपेंड आहे, पण मोस्ट ऑफ द टाइम्स त्यांचा पसाक जो होता तो होता नोते, की तुझ्याकडे पैसा पण असला पाहिजे आणि तोरा पण तुला असला पाहिजे. जरी कोणाकडे पैसा आहे आणि बोलायचे मला तोरा शिकायचा आहे, त्याला विचारायचं तू काय कर, पैशासाठी काय होणार आहे, पैसा कसा येणार आहे, हे करणार ते होणार, आणि त्याप्रमाणे त्यांची पसाक होते. कॅन शक्यतो अशकेनाझीम साईडकडे त्यांचा जो फोकस होता तो ऑल द टाइम होता की जॉब जरी नसेल तर काय प्रॉब्लेम नाही, खाईन चालू आहे, जे वे जे कॅन की दोन्ही तुम्ही बघता भाऊ कसे कंटिन्यू आहेत. पण ह्या दोन्ही मतं आहेत, तुम्ही जसं बघितलं की बरेच ओपिनियन आहेत. इकडे शुल्क याच्यामध्ये आणलाय मिशना बुवामध्ये, סופה בטלה וגוררת וכולי, וכתבו הספרים שזהו שנאמר לכל העולם, म्हणजे नॉर्मल लोक जी आहेत त्यांच्यासाठी इकडे लिहिलं आहे की אין כולם יכולים לזכות לעלות למדרגה רמה זו, להיות עוסקם רק בתורה לבדה. היא बोलतात ही जी मदरिगा आहे ती नाही सगळ्यांसाठी आहे, ती आहे כן, इट्स अ मदरिगा, इट्स अ पॉसिबिलिटी, ही באמת पॉसिबिलिटी आहे. पण हा जो क्लाल आहे तो नाही सगळ्यांसाठी आहे. याला להיות עסקן רק בתורה לבדה, אבל אנשים יחידים יוכל להימצא בכל עת באופן זה, וזה אמרו בברכות ל"ו, יקרא ל"ו לילה, पण באמת ל"ה, כן, לעמוד ה' עמוד ב'. הרבה עשו כרבי שמעון ולא עלתה בידן, רצו לומר דווקא הרבה, रायच्यासारखा, כן, राजबासारखा. राशी बोलतात खे रबी शिमोन, इकडं मिशनापूर आणतात हरबे, हरबे असू ולא הכל ולא כולו. והקדוש ברוך הוא ודאי ימצא להם פרנסתם, जसं मी बोललो अशकेनाझीम लोकांचा जो पसाक जो आहे त्याच्याप्रमाणे बोलतात בוודאי השם, קדוש ברוך הוא ימצא להם פרנסתם, כאין זה כתב הרמב"ם, פרק י"ג מהלכות שמיטים ויובלות, שמיטים ויובלות, नाही आणला इकडं, नाही आणला मिशना बुवा नाही, अबियू आला काय, पण सेम थिंग आहे. त्यांनी आणला श्मितीम वे योवलोत, पण नाही आणला तलमूद तोरा, की तलमूद तोरामध्ये खेन लिहिलाय की सोफा लेवतला פרק י"ג, ולא שבט לוי בלבד וכולי, ועיין שם, בפרט אם כבר נמצאו אנשים שרוצים להפסיק לו צורכו, הנה जसं मी बोललो की त्याला ऑलरेडी माहिती आहे की ही लोक जे आहेत त्याला पैसे देत राहतील, כדי שיעסוק בתורה, ודאי לא שייך, זה बोलतात ज्या माणसाला ऑलरेडी माहिती आहे की त्याच्या तोराचा व्हॅल्यू जी आहे, त्या तोराचा रिस्पेक्ट जो आहे तो लोकांना माहिती आहे ऑलरेडी की दिस पर्सन त्याचा तोरा जो आहे तुम्हाला बेनिफिट दिला नाही, आणि बोलतात कुठून, ויששכר וזבולון יוכיח, म्हणजे झेबुलून जो आहे ती जी ट्राईब जी आहे, ती शिपची ट्राईब आहे, ती शिप पाठवते, ती ट्रेडिंग करते, हे करते ते करते. ही सखार जो आहे तो बसून त्याच्यासाठी शिकते. ही पण सुग्या जी आहे बेजा हशेम खूप डीप सुग्या आहे. याच्यामध्ये पण बोलतात की सखार व झेबुलून हे दोघं एकत्र येतात, म्हणजे
जो माणूस होता, जो पैसे कमवत होता, जो ट्रेड करत होता, आणि त्यांनी त्या तलमीद खाखामला पकडला. आणि जेव्हा ते येतील वरच्या वर्ल्ड मध्ये, ओलामाबामध्ये, तेव्हा त्या दोघांना एकत्र बसवतील, म्हणजे ऍज इफ झेबुलून जो आहे त्यांनी पण सेम काइंड ऑफ तोरा सोबत शिकला. दोघं जण एका लेवलचे. पण जो सखा झेबुलून जो आहे ते नाही होते 2000 शेकेल मध्ये. 2000 शेकेल तो बोलले त्याला मी देईन तुला, आणि जेव तू झालं सखा झेबुलून. 2000 शेकेल मध्ये कोणाचं घर नाही चालत. आणि जर तलमीद खाखाम आहे आणि त्याला जर पोरं आहेत आणि जर त्याला त्याचे ओचा होता येत, तर ऑब्व्हियसली मेतुब्बा म्हणजे बोललं जातं इकडे, तो देते त्याला प्रॉपर. तो त्याच्या सगळ्या होत म्हणजे त्याचं घराचं भाडा जर असेल, घराचं भाडा दुसरा कुठला असेल तर, त्याला घर त्याला घेऊन दिला असेल कोणी, तर ते पण आहेत पॉसिबिलिटीज. तर मी हा नोसे उघडणार नाही, कारण की तो याच्यामध्ये खूप सारे डिस्कशन आहेत. शूज फरारी तुम्ही रबांना विचारा, अशा विचारा, त्यांचे ओपिनियन्स वेगवेगळे आहेत. पण इकडं सखार आणि झेबुलून मध्ये जर कोण माहिती आहे आणि दिसते की ही गदोल, त्याला बोलतात तू घरी बस, आम्ही तुला सपोर्ट करू. खूप जण येऊन झेबुलून होऊ शकतात, 2000च्याकडनं, 2000च्याकडनं, 2000च्याकडनं त्याचं घर चालते जेव्हा मस्पीक. आणि जर बेमेत तो आहे तलमीद खखाम, तर बेन तो येईल लिओत इसखार आणि झेबुलून योखियाक, आणि मे बी ह्यांची खूप पण त्याच्या नावाने नाही गेली, तो अजून 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 वरती जाईल. राजबा पण आहे तिकडे. मी अल्पे सांगतो, राजबा वाचत नाही. लो राजबा हा महार्षा. महार्षा आणि खूप ओपिनियन आहेत, फक्त मी इकार वाचतो. तर हरबे असू के रबी शिमोन. बोलतात הרבה עשו כרבי שמעון ועלתה בידן דרוב העולם, बोलतात इकडे, דרוב העולם אינם צדיקים גמורים, जसा लिहिला तोसफोतनी पण. बोलतात चदिकीम गमोरीम, रबी शिमोन सारखे जर त्याला कोण पाहते तो चदिक गमूर आहे, बोलतात आलता बे आदम. त्यामुळे खूप सारी लोक ज्यांनी केला त्यांचे नाही आलता, लो आलता बे आदम. थोड्या जी लोकांनी होता त्यांच्या खेन मध्ये आला का, सदिकीम गमोरे होते, ते होते कम्प्लीट सदिकीम. आणि कम्प्लीट सदिकीम असल्यामुळे काय झाला, आलता बे आदम. तो सैदा प्रश्न ऍड कोणाला करायचा आहे? अभि याच्यामध्ये तुम्ही बरेचसे हिब्रू शब्द वापरले, ओ माय गॉड. त्यामुळे पूर्ण नाही कळला. सॉरी. ओके. तर जसं मी बोललो की जे दोन ओपिनियन्स आहेत, त्याच्यामध्ये दोन ओपिनियन आहेत. כן, बरेचसे पोस्किम जे आहेत ते बोलतात लाईक रबी इस्माईल, आणि आहेत पोस्किम ते बोलतात तुम्ही आहेत लोक जे रबी शिमोन सारखे फॉलो करू शकतात, सदिकीम गुमुरीम जे आहेत. महारशा बोलतात की जनरेशन मध्ये हरबे असो, म्हणजे खूप सारे लोकांनी केला पण त्यांच्या हातामध्ये नाही आला. बोलतात का, कारण की सगळी लोक जे आहेत ते सद्दिकीम नाही आहेत. फुल कम्प्लीट जर सद्दिक असेल तर त्याला काय प्रॉब्लेम नाही आहे की त्याला पण मिळेल. रबी शिमोन सारखा वागला तरी पण त्याला काय प्रॉब्लेम नाही. त्याला आलता बे आदाम आहे, त्याच्या हातामध्ये पण त्याला सक्सेस येईल. डिपेंड करते त्याच्या चितकूत वरती. तुम्हाला बाकीच्या ओपिनियन्स मी सांगितलेल्या समजल्या? येस रबी. हा ओके. फक्त या पोर्शन मध्ये तुम्ही बरेचदा हिब्रू शब्द वापरले, त्यामुळे कन्फर्म ओके. करायचं. ओके. कोणाला काय ऍड थँक्यू. करायचं? रबी गव्रिएल, रबी योहानन, रबी गावसुलकर, रबशंग गावसुलकर, कोणाला काय ऍड करायचंय? कोणाला काय माहिती आहे ऍड करायचंय? तो बेस्ट सईद. तो आपण कंटिन्यू करू. आणि तुम्ही बघा श्रुतीमध्ये पण रबी रब्बाद योसेफ आणि हे विचारतात त्यांना. सगळ्यात बेस्ट एक्सप्लेन केलं तर काय ऍड करू? पोस्किम, मी फक्त पोस्किम वाचले, फक्त ट्रान्सलेट केलं. रब्बाद योसेफ पण त्यांच्यामध्ये एक याच्यामध्ये प्रश्न आहे की प्रश्न विचारतात काय करतात, त्याला विचारतात तुझा ओपिनियन आहे आणि हे ना ते. आणि तिकडे त्यांनी आणलंय की त्यांनी त्याला सांगितलं तू थांब, आता वेळ नाहीये तुझ्या ह्याची रिटायरमेंटला जायची कामामध्ये, पण सून इट विल कम. आणि ते बोलतात लो अबू हर्बे खोदशीम. आणि कंपनी त्यांना सांगितलं की तुम्हाला जर अर्ली रिटायरमेंट घ्यायचं आहे तर कुठली तरी नवीन हे आणलंय, नवीन पॉलिसी आलंय,
तुम्ही अर्ली रिटायरमेंट घेऊ शकता. त्याला त्या एका माणसाला शिकायचं होतं तोरा, तो काम करत होता आणि तोरा पण शिकत होता. त्यांनी बघितला की त्याला पोटेन्शियल आहे की तो मोठा राब बनल हे बनल. त्यांनी राब अब्बादी योसेफला विचारला की बेमेत मी सोडू का माझं काम वगैरे, मला काम आहे असंच मोठा कुठेतरी मोठा ह्याच्यामध्ये काम होत आहे. ही वॉज इंजिनियर कुठेतरी आहे मला वाटतं ह्याच्यामध्ये एरोनॉटिक्सच्या इस्रायलच्या IIA मध्ये पेतक तिकवा मध्ये तिकडे तो कामाला होता. बोलते सोडू मला जॉब सोडायला वाटते. बोलले नाही आता नाही, दिस टाइम. आणि बोलता लो अबुल खोचाईम 2 महिने नाही झाले आणि तिकडे कंपनी त्यांना विचारला तुम्हाला तुम्हाला जायचंय का. म्हणजे समजा त्यांनी 2 महिने पहिले सोडला असता त्याचा लॉस झाला असता, कारण की त्याला म्हणजे लॉस घ्यायला लागला असता. पण बोलता आता जेव्हा कंपनी त्यांना बोला अर्ली रिटायरमेंट, त्याला रिटायरमेंटची ऑलरेडी त्याच्यापासून रिटायरमेंटचे सगळे बेनिफिट होते त्याच्या हातामध्ये आले आणि तोरा पण तो बसून शिकते आणि जेव अकोल बेसद अकोल आलता बेयादो. त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या सिंपल गोष्टी नाही आहेत. काय हरबे इतिहासूत आणि माणसा स्वतःची पण मिदोत, काय त्याचा स्वतःचा मदरेगा ते पण माहिती असलं पाहिजे. आणि ऑब्व्हियसली तो रबानीम लोकांना कन्सल्ट करते. मी बोलतोय बिग रबानीम लोकांमध्ये जे बेमेत हे डिसिजन जे आहेत ते घेऊ शकतात पर केस. तो आपण कंटिन्यू करू गमारामध्ये. गमारामध्ये लिहिलाय तो इथपर्यंत आपण बघितला. כן, אמר לרבה לרבנן, רבן בולה רבנן לוקנה, במטותא בבקשה, פליז, מנייכו ביומי ניסן וביומי תשרי, לא תתחזו קמאי, כי איכי דלה תטרדו במזונייכו, כולה שעת. बोलतात इकडे रावा बोलतात त्यांच्या स्टुडंट्स लोकांना, प्लीज तुमच्याकडे माझी विनंती आहे, मी ना ऐकू तुमच्याकडे बेयोम दे निसानच्या महिन्यामध्ये आणि तिसरेच्या महिन्यामध्ये लोतीत खाजू कमाय माझ्याकडे तुम्ही शिवरीमला नका येऊ. शिवरीमला नका येऊ काय. अरे पण ह्या महिन्यामध्ये तर बेमेद आणले दोदी ली आणि तिकडे दुसरीकडे लिहिलाय दोदी ली वे आणलो खैसे रचूफ ते झमनीम 2 महिन्यामध्ये बिद्यूक. तर बोलतात लो ते खाजू कमाय का. बोलतात की ऐखी म्हणजे जर तुम्ही नाही आले देला तिथरेदू बेमेझोनायखू, म्हणजे जर तुम्ही नाहीच माझ्याकडे आले तर तुम्ही तुमच्या मेझोनोत म्हणजे तुम्ही तुमच्या जॉब्स मध्ये तुमच्या पर्नसामध्ये लक्ष द्या. कुला शाता बोलतात कुला शाता त्यांच्याकडे तुम्ही तिकडे जाऊन बाकीच्या महिन्यांमध्ये तिकडे तुम्हाला हे मिळेल. तिकडे त्याचा त्याचा जो हे आहे शाता जो आहे तो म्हणजे शाता म्हणजे तुम्हाला बाकीच्या महिन्यामध्ये तिकडे शांती मिळेल. मेझोनो तुम्हाला दागा नाही करायला लागणार आहे ते 2 महिन्यामध्ये तुम्ही काम करा वेखुले आहेत. मी आमच्या फॅमिलीमध्ये पण एक कोणाचं केटरिंग आहे त्यांना मी सांगितलं होतं की हार्नोफ मध्ये स्पेशल केटरर्स आहेत. राव ओबादिया योसेफच्या यहावेदात मधले अव्रेखीम त्यांच्या केटरिंगचा बिझनेस आहे. 2 महिने फक्त करतात वर्षातनं, पेसाक मध्ये आणि सुकोत मध्ये जाऊ. कारण की बाकीचे केटरिंग जे आहे ते बंद असतात. पेसकचे केटरिंग म्हणजे तिकडे त्याच्या आलाखोत सगळे सांभाळून कोशरले पेसक जेवण हायेस्ट कशरूत पॉसिबल करायसाठी ते लोक 2 महिने काम करतात. निसानच्या पहिले थोडासा मचोत मध्ये आणि निसानच्या महिन्यामध्ये केटरिंगचे कामं करतात. याच्यामध्ये पेसक म्हणजे फक्त 2 वीक, आपले 2 महिने पण नाही, 2 वीक. आणि याच्यामध्ये सुकोत मध्ये सुकोतच्या खोलामुळेचे केटरिंगचे कामं करतात वेजेव. आणि तो त्यांचा पर्नसा वर्षासाठी. तो पुढे जाऊ. אמר רבא בר חנא, אמר רבי יוחנן משום רבי יהודה. रबा बर खाना त्यांनी रबी योहानांच्या नावाने सांगितला, ज्यांनी रबी यहूदा बा इलाई त्यांच्या नावाने सांगितला. बा उरאה שלא כדורות הראשונים דורות האחרונים. דורות הראשונים עשו תורתן קבע ומלאכתן ארעי, זו וזו נתקיימה בידן. बोलतात पहिले जे जनरेशन होते त्यांनी त्यांचा तोरा जो आहे तो केवा केला, म्हणजे तो केला फिक्स. आणि मेलखा त्यांचा जॉब जो होता तो केला आराय. जसं मी सांगितलं टेम्पररी जॉब इकडं तिकडं जॉब करते. जॉबच्या सराउंडिंग त्याचा तोरा नाही, याला तोराच्या सराउंडिंग त्याचा जॉब.
तोराची वेळ आहे, त्याच्या अराउंडिंग तो जॉब त्याचा तो पे करते, टॅकल करते व खुले. बोलतात जे वे जे अलता बेआदम, त्यांच्या हातामध्ये दोन्ही गोष्टी आल्या, त्यांना सक्सेस मिळाला. पहिल्याच्या जनरेशन मध्ये रबी योहानान नसनला त्यांचे काम होते, जॉब होते. जसं बोललो रबी रबी शिमोन अगासी, काय 2 तास त्याचं कामच हे होता, दुकान बंद करायचे, घरी म्हणजे अभ्यास करायला निघून जायचे. पण 2 तास जॉब करायचे त्यांच्या, सकाळी निळ विकायचे. तर बोलतात आणि श्रीमंत होते. तर बोलतात विजे विजे नितकैमा बियादा दोघोत आखोनीम, शेवटचे जे जनरेशन आहेत, म्हणजे इकडे लिहिलंय याच्यामध्ये डिस्ट्रक्शनच्या नंतरची जनरेशन. बोलतात दोघोत आखोनीम शासू मेलाखतान केवा ותורתן הראי, त्यांनी काय केलं, त्यांचा जॉब त्यांनी हे केला, फिक्स केला. आणि तोरातन राय, तोरा जो होता तो केला अराउंड जॉब, कधी 10 वाजता त्याला मिळाला तर मिळाला, नाही तर कधी नाही तर नाही. तसं त्यांनी हे केला तोरातन राय, जो वे जो लो नितकैमा बियादाम, दोन्ही गोष्टी त्यांच्या हातामध्ये नाही लागल्या. ואמר רבא בר חנא, רבא בר חנא बोलतात, אמר רבי יוחנן משום רבי יהודה בר אילאי, בואו ראה שלא כדורות הראשונים דורות האחרונים. आणि बोलतात काय, अजून जे पहिले जनरेशन होते त्यांच्यासारखे दुसरे जनरेशन नाहीत. आणि हे मी एक्सप्लेन करतो थोडंसं, आपल्याला मला माहिती आहे वेळ नाहीये, पण मला कन्सेशन द्या तुम्ही, मी तुम्हाला एक्सप्लेन करतो इकडे थोडासा. बोलतात इकडे, बोलतात आणि ह्या लोक जेव्हा मिचवत करायला यायचे, तेव्हा मिचवत त्यांचे कसे होते बघा. דורות הראשונים היו מכניסים פירותיהם דרך त्रक्स्तेमोन, म्हणजे दरवाजातनं घालायचे, खचेरमधनं घालायचे, म्हणजे लेखयेव त्यांचे पेरोत, त्यांचे जे फ्रूट होते त्यांना हियूव करायसाठी तुमो तुमासोत मी दे ओगायता, दोआयता म्हणणं त्यांना कंपल्सरी तिकडे जायच्यासाठी ते तिकडनं दरवाजातनं घालायचे. केदे लेखयेव मासे मासेर द्यायच्यासाठी, त्यांना ते खयाब करायसाठी ते दाफ का तिकडे खचेरमधनं घालायचे. ודורות האחרונים מכניסים פירותיהם דרך גגות, דרך गगोत, झाड ते फेकायचे तिकडे वरती गच्चीवरती, आणि मग गच्चीवरनं घरी आणायचे. आणि ज्या फळांनी घर दार नाही बघितला त्याच्यावरती मासेर त्याला देत नाही, त्यामुळे त्यांनी ट्रिक बघितल्या, डोक्यावरती तो बांधून, कपडा बांधून त्याच्यामध्ये फळं टाकून आणायचं, म्हणजे त्यांनी बघितलं नाही ट्रिक्स, लूप होल्स, तो हालाखामध्ये लूप होल्स शोधायचे प्रयत्न करायचे. आणि चावेनो याच्यामध्ये लोकांचे करिअर आहेत, म्हणजे रबानी लोक जे आहेत, रबानी लोकांच्या बद्दल बोलतोय, त्यांचे करिअर आहेत, त्यांना सगळे कसं बोलतात ते बिधियेवेद, सगळे बिधियेवेद त्यांना माहिती आहेत. हा बिधियेवेद याचा, याचा बिधियेवेद, जे बिधियेवेद, जे बिधियेवेद आलाखा मग कधी कराल, अकोल बिधियेवेद, मे बी तो राफ पण बिधियेवेदच असेल. तर बोलतात היו מכניסים פירותיהם דרך טרקסמון כדי לחייבן במעשר. דורות האחרונים, म्हणजे शेवटचे जनरेशन होते, מכניסים פירותיהם דרך גגות, דרך חצרות, דרך कफिफरोत, जे डोक्यावरती तो हे बांधून तो फळ आतमध्ये घालायचा. कदे लेपोतरान मीना मासेर, म्हणजे मासेर मधनं त्यांना त्यांना कॅन्सल आउट करायसाठी ते मिचवत पण ते होते, ते असे असे करायचे, म्हणजे खुफिया मिचवत, जिकडे बेमेत खायावा आहे तिकडे आहे मला असोत, तो त्याला तिकडे देईल मासे वगैरे, त्याला द्यायला त्यांनी 1 शेकेल दिवसामध्ये, तर ठीक आहे. तसं आले पोतवान मी ना मासेर त्यामा का शुभ. याच्यामध्ये आपण इकडे थांबू, इकडे मी एक्सप्लेन करतो आणि थांबू, पुढच्याला आपण इकडे आम्हाला बी या नाही चालू करू. बोलतात इकडे गमाऱ्याने चालू केलं सांगायला, गमाऱ्याने सांगितला की अरे पहिले काय होता, पहिलेच्या जनरेशन मध्ये लोक जे होते ते तोरा शिकायचे अराउंड नाही, त्यांचं काम जो होता तो अराउंड होता, म्हणजे तोरा जो होता तो मेन फोकस होता. जसं मी बोललो रबी मिद्राश मोहल सारखा, त्यांचा मेन फोकस जो होता तो तोराचा शिकण्याचा अभ्यास. आणि त्यामुळे त्यांचे मिचवत जे होते ते पण ते खायब होते, की त्यांना त्याचा व्हॅल्यू होती. आणि बेमेत ही एक ट्रिक आहे आणि एक टीप आहे. ट्रिक आणि टीप, तुम्हाला जर कुठल्या, प्रत्येक माणसाला माहिती आहे तो कुठल्या मिचवत मध्ये खलाश आहे, त्याला कुठं प्रॉब्लेम्स आहेत मिचवत करायला, काय प्रत्येकाला यातच माहिती आहे. सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल जो आहे, तुम्ही किती वेळ इकडे आणलेला आहे, कारण की ऑब्व्हियसली तो सगळ्यांचा खुलशा आहे, माझा पण तो खुलशा आहे. किर्यात शेमा आला मिता, माणूस बसते किर्यात शेमा आला मिता. काय प्रत्येक किर्यात शेमाचे लेवल्स पण आहेत. जेवढा तो माणूस त्या मिचवाचा अभ्यास करेल तेवढा तो त्या मिचवामध्ये सिरियस होईल. बिरका समजून घ्या
קריית שמע למיטה घ्या, नतीलात यदायमचे मिtzvot घ्या, तोरा लर्निंगचा मिtzvah घ्या. जेवढा तुम्ही त्याचा अभ्यास कराल, आणि मी अभ्यास म्हणजे बोलतोय सिरियस अभ्यास, כן? גמרות, מדרשים, רש"י, תוספות, ראשונים, אחרונים, तुम्ही जेव्हा तेवढा अभ्यास करता, रोष खोदेश मध्ये जो याले व यवोचा हे आहे, כן? बोलतात मी झाला हे झाला, तुम्हाला आठवते आपण किती रिशोनीम बघितले होते ते बघायसाठी, आणि ते बोलतात ओ मी विसरलो म्हणून मी असा आला का लिहिला वगैरे. म्हणजे त्यांची मिtzvotची जी लेवल होती ती वेगळी होती का? कारण की त्यांचा जो अभ्यास होता त्या पर्टिक्युलर मिtzvahमध्ये तो वरच्या लेवलचा होता. त्यामुळे तो माणूस जो होता सिरियस झाला. जो माणूस सिरियस नाही आहे त्याच्या अभ्यासामध्ये, त्याचे तुम्ही मिtzvot बघा, तो येते नमाजीला 2 मिनिटं उशिरा, 3 मिनिटं उशिरा, सगळ्यात पहिले त्याची नमाज संपते वगैरे. का? कारण की तो जो अभ्यास जो आहे तो कमी आहे. जेवढा तो माणूस अभ्यास करते तेवढा तो मिtzvot मध्ये पण तो कनेक्ट राहते, तो त्याला पकडते. मिtzvot नाही त्यामुळे आपण बघितलं होतं ऑलरेडी गमारामध्ये, तिकडे लिहिलंय की एन आम आरेच खसीद. माझे एन आम आरेच खसीद, जो माणूस नाही शिकते तो नाही होऊ शकत खसीद. खसीद म्हणजे नाही काय बोलतो की जो स्ट्रायमल घालते आणि तो अर्धी ट्राउझ घालते वरती आणि याच्यावरती सॉक्स घालते, तो नाही खसीद. म्हणजे बेमे तो खसीद आहे. तो त्याला जसं बोललो की त्यांनी, मी एक्झाम्पल जो आणला होता, तो नाही मला आठवत नाव होतं, मला वाटतं रफ खाईम बिब्रिस्क, ते बोलतात, हा एक्झाम्पल मी बोलतो आणि थांबू आपण. बोलतात इकडे की त्यांनी ते याच्यामध्ये शेमामध्ये, तेव्हा शेमा करायचे किर्यात शेमाला मिता, तेव्हा तेव्हा ते हाशेमचं नाव नाही घ्यायचे, बाऊक हा मपील खेबले शेना वेखुले. तलमीदने एकदा बघितलं, त्यांच्या स्टुडंटने बघितलं आणि ते म्हणले का राव नाव आणि मलखुतनी नाही घेत. बोलले मी एकदा असा केला, मी बेमेत हशेमचं नाव घेतला, भाऊ आता हशेम एलोकेनु मेलेख हाओलाम हमपील खेबले शेना वेखुले, आणि बोलते मला रात्रभर झोप नाही लागली की उलाय मी बोलीन आता, म्हणजे हशेमचं नाव घेतला. कारण की एक देह आहे त्याच्यामध्ये बोलतात की तुम्ही मफसेक नाही करायला, तुम्ही बराखा बोलली, शेमा बोलला, डायरेक्ट तुम्ही झोपायला पाहिजे. म्हणजे तुम्ही बोलत नाही त्याच्यानंतर शेमा केल्यानंतर. तर बोलतात मला ती भीती होती की मी बोलीन, त्यामुळे मला झोपच नाही लागली, अख्ख्याच्या रात्र झोपलोच नाही मी. का? की मला भीती होती की मे बी ते बोलतील, नाही मी झोपलीच नाही अख्खा रात्र. तर हशेम ייתן לנו יראת שמיים בעזרת השם טהורה, आणि सगळे मिtzvot जे आहेत ते आपल्या हातमध्ये चांगले राहू दे. בעזרת השם संडेला आपले खेन शिवर असणार आहे, नवी आणि ओरख खाईम בעזרת השם. आणि उद्या בעזרת השם परत शिवर, आणि फ्रायडेला पण בעזרת השם टायमिंग जे आहे ते पण डिस्कस करू नंतर. प्रश्न असतील तर विचारा, नाही तर בעזרת השם आपण इकडे थांबू, आणि सगळ्यांना यायलाच तो थँक यू व्हेरी मच नाभी. कौल आहे मिtzvot, कौल तुफ.